तुम्ही, आम्ही, आपण सारे गर्दीचा भाग बनलो आहोत. सतत कुठेतरी धावतो आहोत. आपल्यालाच कळत नाही आपल्याला नेमकं काय हवंय. आपल्यालाच कळत नाही आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे. या सगळ्या कोलाहलातही एक तार आपल्या आतून सारखी साथ घालत असते, पण आपण कधी ऐकतच नाही ही हाक आपल्या आतून येणारी. कधीतरी थांबायलाच हवं. शांत बसून क्षणभर स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायलाच हवा. एक गंमत तुम्ही अनुभवलीये? दररोजच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या कामाचं तुम्ही प्लॅनिंग करता. स्वतःला शोधण्यासाठी कधी एका दिवसाचं तरी प्लॅनिंग केलंय? वणवण भटकताना आपण सातत्याने बाहेरच चाललो आहोत. आपल्या शोधाचा मार्ग कधी स्वतःच्या आत जाण्यासाठी वळलाच नाही. रामेश्वर कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी राम. कोण आहे मी? माझ्या अस्तित्वाचं मूळ कोणतं? हे प्रश्न आयुष्यात कधीतरी पडायलाच हवेत. या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता आपण स्वतःचा शोध घेऊ लागतो. आपसुकच सुरुवात होते स्वतःकडे बघण्याची. आपल्या विचारांचा, कृतीचा बाहेर जाणारा प्रवाह दिशा बदलवून आपल्या आत वळू लागतो. काहीतरी नवी जाणीव स्वतःच्या आतमध्ये अंकुरू लागते. कधी कधी ही जाणीव छान सुखाची भावना निर्माण करते, तर कधी कधी प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत म्हणून सैरभैर करू लागते. पण ही अस्वस्थता जन्माला आल्याशिवाय अस्तित्वाचं कारण सापडत नाही. स्वतःच्या अस्तित्वाचं चिंतन दोन दिशांना सुरू होतं. पृथ्वी, सूर्यमाला आणि सातत्याने विस्तार पावणारं ब्रह्मांड. या साऱ्या अवाढव्य पसाऱ्यात आपण एक कण देखील नाही ही एक जाणीव होऊ लागते आणि अहंकाराला पहिला धक्का बसतो. सातत्याने मीपणात अडकलेलं आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे याची जाणीव होते. पण या मोठ्या पसाऱ्याचा विचार करू शकणारा मी या अंगाने पाहिलं तर आपल्या अस्तित्वाच्या कारणाची थोडीशी संगती सापडू लागते. या साऱ्या विश्वात्मक पसाऱ्याचाच मी एक अंश आहे याची जाणीव होऊ लागते. ही सुरुवात आहे. ही पहिली पायरी आहे आत्मचिंतनाची. ही पहिली संवेदना आहे आपल्या आतील आत्म्याच्या जाणीवेची. आजपर्यंत सातत्याने जाणवत होतं ते फक्त भौतिक शरीर. आज पहिल्यांदा जाणवलं की शरीराला विश्वाशी जोडणारी एक संवेदना आपल्याच आतमध्ये आहे. शरीर नष्ट झालं तरीही विनाश न पावणारी हीच एक संवेदना आहे. या संवेदनेचं नाव आत्मा. आत्मा अविनाशी आहे आणि आत्मा तरल देखील आहे. म्हणून आत्मा जाणून घेणं अवघड देखील आहे. भौतिक जगातल्या एखाद्या वस्तूसारखं आत्म्याला बघता येत नाही आणि त्याला स्पर्श देखील करता येत नाही. या आत्म्याला बघायचं असेल तर दृष्टी आपल्या अंतरंगात वळवावी लागेल. या आत्म्याला स्पर्श करायचा असेल तर जाणीवा तरल कराव्या लागतील. म्हणून गुरूंनी कायम आत्मचिंतनाचा मार्ग सांगितला. आत्मचिंतनाच्या या वाटेवर प्रवास करायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ध्यान.
निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा, 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 निशिदिनी. केवळ ध्यानानेच आत्म्याच्या अनुभूतीपर्यंत जाता येतं. चित्ताची शुद्धता आणि चित्ताची शांतता या ध्यानाच्या पहिल्या अवस्था. या अवस्थांसोबत आवश्यक आहे ते मार्गदर्शन. सद्गुरूंच्या सहवासात, सद्गुरूंच्या वचनात ध्यानाला योग्य दिशा मिळत जाते. आत्मचिंतनाची योग्य वाट सापडू लागते. आपल्याच आत एक चेतना प्रकट होऊ लागते. ही चेतना आपल्याला आत्मजाणीवेपाशी पोहोचवते. एक तत्व दिसू लागतं जे आपल्या भौतिक शरीरापेक्षा तरल आहे. आपल्यातील हरवलेल्या चैतन्याचा आपल्याला शोध लागतो. आत्म्याची जाणीव झाली की आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होते. आत्म्याची जाणीव ही जगातली सर्वश्रेष्ठ जाणीव आहे. आत्मा जाणला म्हणजे जगातलं सर्वात मोठं सत्य तुम्ही जाणलं. आत्मा जाणून घेणं म्हणजेच आपल्या अस्तित्वाच्या मुळाला जाणून घेणं. आत्मा हे त्या परमात्म्याचं छोटंसं स्वरूप. ते सतत तुमच्या सोबतच आहे. हृदय वस्तूचे अणमोली, हृदय वस्तूचे अणमोली, तारा घटमा पियू बिराजे, तारा घटमा पियू बिराजे, अंतरपट जोने खोली, अंतरपट जोने खोली, हृदय वस्तूचे अणमोली, हृदय वस्तूचे. देह असेल किंवा नसेलही, देह नष्ट होईल, पण एकच गोष्ट अमृत आहे, ती म्हणजे आत्मा. जगाच्या निर्मितीपूर्वी देखील आत्माच अस्तित्वात होता आणि जगाच्या विनाशानंतरही आत्माच अस्तित्वात असणार. आत्म्याच्या एकोहम बहुस्याम या जाणीवेने विश्वाचा विस्तार होतो आणि आत्म्याच्या एकत्वाने विश्वाचा लोप होतो. म्हणून आत्मा अनादी अनंत आहे. आत्म्याच्या अवस्थेवरच उत्पत्ती, स्थिती आणि लय घडणार. आत्म्याच्या जाणीवेनंतर त्याच्या आपल्या आतील अस्तित्वाबरोबरच इतरत्र असणारं अस्तित्व जाणवू लागतं. इतरांच्या ठायी असणाऱ्या आत्म्याशी नातं जुळू लागतं. प्राणी, पक्षी, निसर्ग अशा सर्वच ठिकाणी वसणाऱ्या आत्म्याशी तादात्म्य साधू लागतं. या लयीतून आत्म्याची अमर्याद अनंतता जाणवू लागते. हे अनंत अमर्याद रूप म्हणजेच परमात्मा. आत्मा कुठे बाहेर नसतो. सभोवार आत्माच व्यापून राहिला आहे आणि त्याचाच एक अंश तुमच्यामध्ये तेवतो आहे. म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीचा सर्वात सरळ मार्ग म्हणजे आत्म्याची अनुभूती. हा आत्मा कुठे बाहेर नाही, तुमच्या, माझ्या सर्वांच्या हृदयात वसलाय. म्हणून परमात्मा प्राप्त करायचा असेल तर आधी आपल्या आत्म्याची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आत्मचिंतन अर्थात ध्यानाच्या मार्गाने आत्म्याची प्राप्ती होते. पूजा प्रार्थना करायची असेल तर ती आत्म्याचीच करावी लागेल. बाहेर कितीही भटकलात
तरी परमेश्वर गवसणार नाही. परमेश्वराकडे जाणारा मार्ग आत्मचिंतन हाच आहे. आत्मचिंतन अर्थात ध्यान. ध्यानाचा खरा अर्थ आत्म्यावर प्रेम करण्याची क्रिया. म्हणून चिंतन करा आत्मप्राप्तीचं. ध्यानी बना. आत्मा जाणून घ्या. परमात्मा आपोआप समोर येईल. आत्म्याची पूजा हीच सर्व देवांची पूजा आहे. ह्या निर्गुण निराकार आत्म्याची ओळख होण्यासाठी गरज असते सद्गुरूंची. आत्मज्ञानी संत पुरुष या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपले वाटाडे बनतात. आत्मज्ञानाची शाळा भरली, आत्मज्ञानाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. आत्मज्ञानाची शाळा भरली, आत्मज्ञानाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. आत्मज्ञानाची शाळा भरली, आत्मज्ञानाची शाळा भरली. आत्मा निर्गुण निराकार आहे. त्याचं ध्यान करायचं तर त्याला कुठेतरी सगुणात्मक रूप देणं गरजेचं असतं. हे सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंना आपल्या हृदयात आत्म्याच्या ठिकाणी पाहत ध्यान करणं हेच आत्मचिंतन. आपण कोणत्याही जाती, धर्म, पंथाचे अथवा पृथ्वीवरील कोणत्याही देशात किंवा राज्यात असा, आत्मचिंतनाने आपल्याला जीवनाचे मर्म कळेल. पूजा, अर्चा, यज्ञ, जप, तप हे ईश्वर प्राप्तीकडे नेणारे अनेक मार्ग आहेत. मात्र ध्यान हा ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग आहे. याद्वारे थोर परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा इतर देवी देवता ही मार्गातली छोटी छोटी स्थानकं आहेत. मात्र आत्मप्राप्ती हेच सर्वांचं गंतव्यस्थान आहे. यासाठी आत्मचिंतन करा आणि आपलं मातीमोल जीवन मोतीमोल बनवा. ओम गुरुदेव. ओम जय गुरुदेवा, स्वामी जय सद्गुरुदेवा. चैतन्य स्वरूपा, ओंकार स्वरूपा, भक्त करी धावा. ओम जय सद्गुरुदेवा, त्रिभुवनाचा स्वामी जगन्नाथ. आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपणास विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण या ठिकाणी ओम गुरुदेवांच्या सानिध्यात ध्यानसाधना करावी लागेल. ओम गुरुदेवांनी स्थापन केलेली ध्यानपीठे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, अंबाई, तालुका वाडा, जिल्हा ठाणे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, अघई, मोहिली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, रघुकृपा, काळाराम मंदिर, पश्चिम दरवाजा, नाशिक. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, वाळीवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, उमरकांचन, तालुका पाटण, जिल्हा सातारा. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, अन्नपूर्णा मंदिर, भवानीपूर, इंदौर. विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज आश्रम, कोपरगाव रोड, कोकमठाण, जिल्हा अहमदनगर.